नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण खडकी तालुका मान जिल्हा सातारा या गावी श्री देवाप्पा खांडेकर यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत। तर आम्ही पूर्ण आमचा डाळिंब बागायतदार ग्रुप जैव डाळिंब बागायतदार ग्रुप बाटकी आणि विरकरवाडीचे आमचे बागायतदार आहेत। हे पूर्ण आम्ही ह्यांच्या बागेमध्ये ह्यांच्या आग्रहास्तव आम्ही आलेलो आहोत। तर चला, तर आज आम्ही हे आहेत रमण पवार साहेब, हे आमचे अंकुश पाटील आहेत, दत्ता हिंदुराव शिर्के आहेत, करण शिर्के आहेत, हे विरकरवाडीचे आमचे मित्र तानाजी बनगर आहेत, चेअरमन साहेब राहुल देवकर साहेब आहेत, दत्ता सजगाने साहेब, बापू माने साहेब, बापू शिर्के। तर असे आम्ही संपूर्ण बागायतदार मित्र आणि पाहुणे रावळे आम्ही यांच्या बागेमध्ये यांच्या आग्रहास्तव आम्ही यांच्या बागेचा बहर बघण्यासाठी, बागेची हार्वेस्टिंग जवळपास आलेली आहे। हे आमच्या ग्रुपचे सभासद आहेत श्री देवाप्पा खांडेकर। यांचे बरेच रिक्वेस्ट होती की आमच्या बागेला या, तुम्ही व्हिजिट द्या, एक भेट द्या आणि जे काही आपल्या एकमेकांच्या अनुभवातून येते की शेअरिंग आपण करतो की हे असं करा, ते तसं करा। तर हे आमच्या देवाप्पा खांडेकरांचे सुपुत्र आहेत, अमोल देवाप्पा खांडेकर। कितवीला? तर हे बघा मित्रांनो, हे त्यांचे सुपुत्र आहेत। हे सुद्धा बागेच्या ह्या नियोजनामध्ये जशी आपल्या अभ्यासातून वेळ मिळेल तशी मदत करत असतात। तर मित्रांनो पहा, हे आमचे पाहुणे आहेत शिवाजीराव राजे माने साहेब, हे सुद्धा भेटीसाठी आलेले आहेत। तर प्रवीण जाधव साहेब, नमस्कार या। तर आपण असं एकमेकांच्या मार्गदर्शन पहा, हे आमच्या विकास सेवा सोसायटीचे पोपट काळेल चेअरमन साहेब आहेत, बागेच्या भेटीसाठी आलेले आहेत। अभिनंदन साहेब तुमचं। सचिव साहेब आहेत नामदेव शिर्के साहेब, आहे मालक देवाप्पा खांडेकर साहेब आहेत, राया खांडेकर साहेब, सॉरी राया साळुंगे साहेब, हां महाराज साहेब आहेत, अंकुश पाटील साहेब आहेत, आमचे मित्र केशव शिंदे साहेब आहेत, देशमुख साहेब पलीकडे आहेत आणि हे आमचे पाहुणे आहेत। तर आपण पाहू शकताय अप्रतिम क्वालिटीचं बाग ही आमच्या देवाप्पा खांडेकर साहेबांनी काढलेली आहे। तर ही प्रत्यक्ष भेट जी आहे बागेला, ही एकमेका करू मदत अवघे धरू सुपंत, याप्रमाणे आपण सर्व बागायतदारांनी एकमेकांच्या बागा पाहायला पाहिजेत। काही त्रुटी असतात, देणे घेणे झाले पाहिजेत। हां, हे आमचे मालक सध्याचे मालक आहेत, भविष्यातले 40 लाखाचे मालक आहेत। आम्ही यांना सदर ह्यासाठी शुभेच्छा देतो। जयप्पा कोळेकर हे दुळदेवरून आज त्यांच्या बागेचा तोडा होता, तरी वेळात वेळ काढून 141 रुपये प्रति किलोने यांची बागेचा हार्वेस्टिंग चालू आहे सध्या। संतोष शिर्के भावी बागायतदार आहेत, सध्या आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट झालेले आहेत। परंतु कसं आहे, ते फक्त आता सध्या अंदाज घेत आहेत, काय करूया का नाही करूया, पण ते नक्की करणार, प्रवाहामध्ये चालले पाहिजेत। ही आमची भावकी आहे प्रवीण जाधव बरं का। भविष्यामध्ये यांच्या 5 एकर बागेचे नियोजन चालू आहे। डन हां। तर मित्रांनो पहा, कोणत्याही शापाची जसे काही मार्गदर्शनामधून, एकमेकांच्या वेगवेगळ्या अनुभवामधून आपण अशा भेटीगाठी दिल्यानंतर एक आपला एक्सपिरियन्स वाढतो, समोरच्याचं काही ज्ञान असते ते आपल्याला मिळतंय, आपलं जसं देणं घेणं झालं पाहिजे। मित्रांनो पाहू शकताय, जवळजवळ 350 ग्रॅमचा चांगली साईज बागेमध्ये आहे। तर मित्रांनो पहा, ही सदर देवाप्पा खांडेकर यांची हा 3रा बहर आहे। सरासरी झाडाला सेटिंग जर म्हटलं 125 ते 150 प्लस सेटिंग आहे आणि मार्च 2025 हो फळ काढले शेवट ही जी आहे ना, त्या दिवशी बोलावलं, हे कातर सुटत नाही व्यवस्थित, गुटीचा आपण शेवाळ होतो ना, ते काय म्हणले तुटून 15 दिवस राहू द्या, नंतर थोडं त्याला जाड फाना। मी म्हणतो ह्यातली वेगळी आहे आपल्या ह्या जेवण आणि ह्याला समजा खायासारखं आहे काय, पण
चिटकवले म्हणजे कसं वाटतंय कसं म्हणजे काय तर थोडा बदल म्हणलं करा आता ते. आणि जे वरचं खाय आहे ते हाताने टाकतो खातावर 2 डोस करतो घेऊन ह्या आकार जे भरल तेवढं डाळिंब बघा ह्याच्या मापात. आता ह्या 2 डाळिंब बघा कुठलं झालंय माहिती का, म्हणजे तोडा कुठलं झालं नाही. ह्याला 7 महिने बरं. आता हे बी डाळिंब आहे का ना मोजूस तर ह्याचा एक आतलं जे आहे ना किंवा भाग मोजूस तर का ना नाही ह्याच्या पक्षी 15 दिवस लेट निघते. हे 6 महिन्यात जर तुटलं तर हे मिळून येत. माल बी बघा कसा दिसतोय. आता ह्याचा माल बारक्या फणापासूनच. आता ह्यात बारक्या बी आहे का ना गोल होईल ना तर म्हणजे ही क्वालिटी वेगळी. सेटिंगच कमी झालं. सेटिंग होत प्रत्येक सेटिंगच कमी होते. पण माल जरा सेटिंग आली नाही तर पहिले 10-15 दिवस मागून त्याच्यामुळं जो हे केलाय तिकडं साईज चांगली पहिला व्यापारी इकडून फिरवायचा बरं का. त्याला आधी व्यापाऱ्याला नाही इकडे घालायचं. त्याला फर्स्ट इम्प्रेशन चांगलं आपण फुटबॉल हा बाग आपण दाखवणार ते टाकलं आणि एक दिवशी 30 2 दिवसात बाग आणि ते कुठं आतल्या आत बोलते ते हे एवढ्याला मागे सांगितले का ते वर चढत नाही. त्यांची लिंक असते लिंकच आहे त्यांची. लिंकच आहे ती असं ठिकाणी जा हो असं कार्यक्रम तू तेवढं सांगून असं विषय डन डन. हा तर मित्रांनो पहा, कोणत्याही शापाचे जसे काही वर्षानंतर रेसिड्यू फ्री झाल्यानंतर त्याचे वरदानामध्ये जसे कन्वर्ट होतं तसं मान तालुक्याला जे आहे ते काही बऱ्याच पौराणिक काळामध्ये रामायणाच्या काळामध्ये हे मान खटाव जो तालुका होता याला कधीही सुजलाम सुफलाम होणार नाही असा शाप होता असं ऐकलं होतं पौराणिक काळामध्ये. परंतु सध्या जे आहे हे मान खटाव तालुक्यामध्ये हे लाल सोनं जे म्हणतात डाळिंबाच्या रूपाने आपण पाहू शकताय. सुंदर अशी अप्रतिम क्वालिटीचा माल आहे. हे लाल सोनं फक्त मान खटाव जे दुष्काळीग्रस्त भाग आहे, अनेक महाराष्ट्रातले भाग आहेत, या भागामध्ये आपण संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे मनसोक्त आनंद निसर्गाचा केशव शिंदे साहेब आहेत, मारुती साळुंके साहेब आहेत, पण आमचे पाहुणे आहेत. आम्ही टोकन नावाने मगाशी बोलवलं. सदर आमचे मित्र आहेत बघा, मैत्रीच्या दुनियेतील राजा केशव शिंदे साहेब. भरपूर जमीन आहे, मनामध्ये जिद्द आहे, परंतु त्यांचे फक्त अवलोकन चालू आहे, करूया का नाही करूया. परंतु प्रवाहामध्ये आल्यानंतर माणूस, प्रगतीच्या मार्गामध्ये आल्यानंतर माणूस नक्कीच पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करतो. त्याचप्रमाणे सदर आमचा जो आहे बाटकी खडकी जो आमचा डाळिंब बागायतदार जो ग्रुप आहे, यामध्ये मसवडचे आमचे महाराज साहेब आहेत. तर एकमेकाच्या मदतीने प्रगतीचा मार्ग अवलंबला पाहिजे मित्रांनो. चालू आहे मित्रांनो. पहा, हे आमचे पोपट काळेल साहेब चेअरमन आहेत विकास सेवा सोसायटीचे. देवाप्पा खांडेकर साहेबांचे पाहुणे आहेत. तर आम्ही थोडक्यामध्ये तुम्हाला मनोगत विचारतो की ह्या माळरानावर आमच्या सचिव साहेबांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर ह्या माळरानावर खोकडं, हा ह्या माळरानावरती रिपीट हा परत एकदा हा बोला बोला ह्या माळात कुणाचा वाघ वाटवायची होय ना. नाही नाही बरं, आपलं आता ह्यांचा प्रयत्न बघताय बरं का साहेब. आम्ही गेल्या वर्षी बघितलं ह्यांचा उठल्यापासून एकच धंदा, हा. ट्रॅक्टर चालू करायचा, मसवडला जाऊन पाणी आणायचं. आणि त्याला मी घालायचं. संध्याकाळपर्यंत बघायचो की ह्यांचा एकच धंदा त्याला सकाळपासून. घालायचं बागात. तर याबद्दल आपली जिद्द चिकाटी ह्यांची, नाही ते याबद्दल काय म्हणायचं? नाही त्यांनी पैसे भरपूर खर्च केलं. ट्रॅक्टर तेल बिल जाळून समती टाकी बिकी बांधून समता आणून घातलं ना त्या बागाला. आहे की नाही? तवा बाग जगली. पण माळाचा माळा केला का नाही? माळाचा माळा म्हणजे आता कुसळातच आहे. नाही आहे का नाही? आहे ना.
आता हा पुन्हा बोला. पण आता देवाबा खांडेकरांना तुटून गेल्यावर एक कार्यक्रम कसा घ्यावा की 2-3 घ्यावा हे काय ट्रायल आहे का? म्हणजे आता कमी झालं बरं का कसं हलक्यात आता पुन्हा कसं हो असतो तसा देवाबा खांडेकरांना जमत देता का? तर शेतकरी मित्रांनो पहा, सदर आजच्या दिवशी आम्ही देवाप्पा खांडेकर साहेबांच्या बागेमध्ये आमचे मित्र आहेत, बागायतदार आहेत, आपल्या ऑफिसच्या भाषेमध्ये कलिग म्हणतो आपण यांना, पण आमचे शेतकरी सहकारी आहेत, आमचे कलिग आहेत. आम्ही सर्व बागायतदार मित्रमंडळी आहेत यांच्या बागेमध्ये आलो. यांचे भरपूर आम्हाला विनंती येत होत्या एक दिवस या म्हणून. वेळ काढून आम्ही सगळे आलो. त्यांनी पाहुणचार अत्यंत चांगल्या प्रकारे केला. याबद्दल आम्ही सर्व बागायतदार यांच्या जो बहर आता जो हार्वेस्टिंग आहे याबद्दल आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की यांना चांगल्यात चांगला दर मिळावा आणि अन्नदाता सुखी भव. यांनी खूप चांगले आमचे म्हणजे पाहुणचार केला, सगळं केलं. त्यामुळे आम्ही याबद्दल यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.